नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आरोग्य संपदा हा आपला आरोग्यविषयक कार्यक्रम आहे. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांची उकल करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश. त्या अनुषंगानं संधिवात कारणं आणि उपचार हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर निर्भय करंदीकर सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. तर सर सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण दिल्लीमधनं झालं आणि पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच MBBS आणि MS त्यांनी पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमधनं केलं आहे. या व्यतिरिक्त रॉयल मेलबर्न हॉस्पिटल मेलबर्न ऑस्ट्रेलिया इथून त्यांनी हिप आणि ॲसिटॅब्युलम सर्जरीमध्ये फेलोशिप मिळवली. तसंच रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. सध्या ते शांतिनिकेतन हॉस्पिटल आणि फिनिक्स ऑर्थोपेडिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सिनियर डायरेक्टर म्हणून नागपूर येथे कार्यरत आहेत. सर, खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही आनंदी आहोत की आज तुम्ही आमच्यासोबत आहात. आपण चर्चेला सुरुवात करू. तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आपण चर्चेला सुरुवात करू सर. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की संधिवात म्हणजे नेमकं काय? संधिवात म्हणजे एक आजारांचा समूह आहे ज्याच्यामध्ये हे सर्व प्रकारचे आजार येतात, ज्याच्यामध्ये आपले सांधे इन्वॉल्ड असतात किंवा ज्यांच्या संधीमध्ये आपल्या जॉईंट्समध्ये त्यांना दुखणं असतं किंवा दुखापत असते. ह्या सगळ्या आजारांमध्ये एकच गोष्ट कॉमन असते, ती आहे की आपले जॉईंट्स इन्वॉल्ड असतात. आपला गुडघा, हिप जॉईंट, कोपरा असे सगळे वेगळे आपल्या शरीरातले जे जॉईंट्स आहेत ते सगळे ह्या आजारांमध्ये इन्वॉल्ड होतात किंवा त्याच्यामध्ये त्रास होतो त्यांना. सांधेदुखी आणि सांधेदुखीचे प्रकार कोणकोणते असतात? लगभग 4 ते 5 मेन प्रकारचे आजार असतात ज्याच्यामध्ये आपल्याला हा त्रास होतो. सर्वात कॉमन आणि सर्वात सामान्य जे आहे ते ज्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो किंवा वयाच्या हिशोबाने होणारे जे आजार असतात, वयाच्या हिशोबाने जे आपले जॉईंट्स असतात जे खराब होतात त्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो. हे सहसा वयस्कर लोकांमध्ये सापडलं जातं आणि जसं सर्वसाधारण आपण जर विचार केला तर आपण ह्याला एका गाडीला कम्पेअर करूया. ज्या दिवशी तुम्ही गाडी विकत घेता त्या दिवशी ते गाडी एकदम फर्स्ट क्लास चालत असते, पण जसं 50,000 किलोमीटर गाडी चालते तसं त्याचं चाक झिजायला लागतं. तसं जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं आपले सांधे असतात ते झिजायला लागतात आणि झिजल्यानंतर पेशंटला सर्वात पहिल्या गोष्ट म्हणजे दुखणं वगैरे होतं. या आजाराला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो. एक त्यासारखाच एक अजून बराच कॉमन आजार आहे ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो. ह्याच्याबद्दल मला 1-2 मिनटं मी तुम्हाला सविस्तर सांगायचा प्रयत्न करतो. एक उदाहरण म्हणजे समजा तुमच्या घराच्या आसपास कोणाकडे तरी चोरी झाली आणि चोरी झाली, तिथे आपले पोलीस लोक येतात, मदतीला येतात आणि त्याच्या दाराच्या बाहेर, तुमच्या घराच्या दाराच्या बाहेर एक माणूस उभा आहे जो त्यांनी खूप दिवसापासून अंघोळ केलेली नाही, दाढी वाढलेली आहे, लाल बनियान घातलेलं आहे, मस्सा आहे गालावरती. तर पोलीस त्याला घेऊन जातात आणि विचारतात की बाबा तू चोरी केली का? कारण त्याच्या वेशभूषावरनं त्या पोलिसांना वाटतं की हा माणूस बहुतेक चोर असावा. तसंच हे रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये आपले शरीराचे स्वतःचे जे सेल्स असतात जे आपल्या शरीरामध्ये पोलिसचं काम करतात, ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो, ह्या काही कारणास, आणि आपल्याला नक्की माहीत नाही असं का होतं, पण काही कारणास ह्या व्हाईट ब्लड सेल्सला आपलाच सांधा एक दुसऱ्या शरीराचा भाग वाटायला लागतो आणि आपलेच पोलीस सेल्स आपल्या विरुद्ध काम करायला लागतात आणि हे जॉईंट्सला डिस्ट्रॉय करतात. हे 2 आजार आपले सगळे सांधेवात जर तुम्ही धरले तर ह्यातले 2 मेन सांधेवात हे 2 आहेत, एक ऑस्टिओ आर्थरायटिस आणि एक रुमॅटॉइड आर्थरायटिस. बरं, म्हणजे सांधेदुखीमुळे सगळ्यात जास्त प्रभावित होणारा कोणता सांधा असतो सर? आपल्या देशात आणि बाहेरच्या देशात थोडासा फरक आहे. आपल्या देशात जे लोकांचं काम करायची प्रक्रिया आहे ती बाहेरच्या देशांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे जर तुम्ही हाच प्रश्न मला अमेरिकेत जाऊन विचारला असता तर मी म्हटलं असतं की हिप जॉईंट जो असतो किंवा जो जांघेतला जो जॉईंट असतो ज्याला आपण बॉल आणि सॉकेट जॉईंट म्हणतो, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये हिप जॉईंट जास्ती इन्वॉल्ड होतो. परंतु सर्व एशियाई देशांच्या मध्ये आपण बघतो की आपल्याला जमिनीवरती बसायची गरज जास्ती असते. काही कम्युनिटीजमध्ये जमिनीवरती बसून पूजा केली जाते, काही ह्याच्यामध्ये सजदा केला जातो. तर आपल्याला गुडघ्यावरती बसायची गरज जास्ती असते. त्यामुळे एशियाई कंट्रीजमध्ये किंवा एशियाई देशांमध्ये आपण बघतो की गुडघ्याचा प्रॉब्लेम थोडासा जास्ती आहे. बरं, संधिवाताची सर्वसामान्य लक्षणं कोणती असतात सर? कसं काय आपल्याला लक्षात येईल? 2-3 कॉमन गोष्टी असतात. पहिला गोष्ट म्हणजे सर्वात पहिला पेशंट सांगतो की माझा गुडघा दुखतो किंवा हिप जॉईंट. आपण एक उदाहरण म्हणून आपण गुडघ्याचं आपण उदाहरण घेऊया. तर गुडघा आपल्याला दुखतो किंवा गुडघा सुजलेला असतो किंवा बरेचसे पेशंट्स म्हणतात की मी आत्तापर्यंत सगळं ठीक होतं पण अचानक मी बघितलं की माझा गुडघा सुजतोय किंवा गुडघ्याला
सरळ करायला त्रास होतोय किंवा मी झोपून उठलो आणि असं वाटलं माझा गुडघा सरळच होणार नाही. दुखापत जी आहे की ही आपली पहिली पायरी आहे कुठल्याही संधिवाताबद्दल. दुखणं आणि सूज, गुडघ्याची जी सूज असते, हे दोन कॉमन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सगळेच पेशंट म्हणतात की हे आहेत. मग एक डॉक्टरच्या रिस्पॉन्सिबिलिटीने किंवा डॉक्टरच्या जिम्मेदारीने मला बघायला की हे गुडघ्याची सूज जी आहे ही कुठल्या कारणाने आली आहे, की म्हणजे कोणी पेशंट पडला, त्याला आतल्या गुडघ्याला काही मार लागला त्याच्यामुळे सूज आलेली आहे किंवा सांधिवातामुळे आलेली आहे. अच्छा, एक सर्वसामान्य बघितलं सर तर सामान्य सांधा कसा काय असतो, काय सांगाल? हा एक मी प्लास्टिकचा मॉडेल आणलेला आहे. प्लास्टिकचा आहे, कोणाचा खून नाही केला. हा एक प्लास्टिकचा मॉडेल आहे ज्याच्यामध्ये आपण एक बघू शकतो की सर्वसामान्य आपला जॉईंट कसा दिसतो. हे आपलं मांडीचं हाड आहे, हे मांडीचं हाड आहे, हे पण प्लास्टिकचं आहे, काही काळजी करू नका, घाबरू नका. तर हा असं आपलं मांडीचं हे हाड मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी, आपल्या दर्शकांना दाखवण्यासाठी आणलेला आहे. हा आपला खुब्याचा जॉईंट आहे ज्याला आपण बॉल म्हणतो किंवा हेड ऑफ फिमर म्हणतो. हे आपले मांडीचं हाड आणि ते इथे खाली एक फिमरचं लोअर भाड असतो. तर ह्याचा एक जॉईंट जो बनतो तो असा एक जॉईंट बनतो. आणि देवानी ना खूप सुंदर आपल्याला इंजिनिअरिंगचं एक मार्वेल दिलेलं आहे किंवा इंजिनिअरिंगचं एक खूप सुंदर उदाहरण आपला गुडघा आहे. स्पष्टपणे खरं सांगू तुम्हाला, हे प्लीज कोणाला सांगू नका, मी मेडिसिनला आलो फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सपासून लपायला, परंतु सगळं ऑर्थोपेडिक्स किंवा अस्थिरोग तज्ज्ञ जे आहेत हे सगळं काम सगळं इंजिनिअरिंगचंच मार्वेल आहे. तर जर तुम्ही या हाडाला हात लावून बघितलं तर तुम्हाला हाड ते उबडखाबड वाटतं, पण देवानी आपली काळजी करून काय केलं की ते गुडघ्याला ना एक मस्त सुंदर सिंपल आणि एकदम गुळगुळीत असा लेअर दिलाय किंवा थर दिलाय, ज्याच्यामुळे आपल्या गुडघ्याची मुवमेंट इतकी स्मूथ होते की तुम्हाला कळतच नाही की काही तिथे उबडखाबडपणा आहे. हा आपला नॉर्मल जॉईंट होतो. मग जसं काय असतं की जसं तुम्ही आजकाल व्हॉट्सॲपवरती बघितलं असेल, आपला समृद्धी महामार्गाबद्दल आपण एक शब्द बोलूया, तो इतका छान दिसतो, एकदम गुळगुळीत रस्ते आहेत. म्हणजे मागच्या 10 वर्षात आपल्या देशातले रस्ते इतके सुधारलेत की इतके गुळगुळीत झालेत की असं वाटतच नाही की ते आपल्या देशाचे रस्ते, नाही का. परंतु काय होतं की एक 10 वर्षानंतर, 10 पाऊस आल्यानंतर डांबरीकरण थोडंसं झिजायला लागतं किंवा ते डांबरीकरण निघून जातं आणि इथे गड्डा पडलाय, तिथे गड्डा पडलाय, असं रस्त्याचं होत असेल. तसंच आपल्या शरीराच्या गुडघ्याचं पण होतं. आणि तुम्ही बघाल की जसं जसं आपलं वय वाढतं तसं हा गुडघ्याचा जो थर असतो किंवा लेअर जो असतो तो झिजायला लागतो आणि मग तिथे असे छाले पडतात. हे छाल्यामुळे काय होतं की हाड जसे दोन्ही एकामेकाला टच व्हायला लागतं किंवा एकामेकाला मिळायला लागतं आणि मग ते हाडं एकामेकावरती घासायला लागतात आणि हाडं घासायला लागली की पेशंटला त्याचा त्रास होतो, ज्याला आपण संधिवात म्हणतो. बरोबर. संधिवात मग टाळायचं असेल तर आपण नेमके कोणते उपचार करायला हवे सर? सर्वांनाच संधिवात टाळायची आवश्यकता आहे. कारण जर आपण एक 10 वर्ष 20 वर्षापूर्वी आपण मागे गेलो तर आपण ज्या वर्षी आपल्याला भारताला ज्या वर्षी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा असं म्हणायचे की एका सामान्य भारतीय माणसाचं वय जे होतं ते एक्सपेक्टेड लाईफ स्पॅन किंवा किती वर्ष तो जगू शकतो ते असं एक 40च्या आसपासचं होतं. म्हणजे असं म्हणायचे की भारतीय माणूस त्यावेळेस मनुष्य किंवा बाई 40 वयापर्यंत जगू शकतो. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल की लहानपणी आपण सगळेच 61च्या कार्यक्रमाला गेलो आहे, 61च्या कार्यक्रमाला गेलो आहे, 80वा वाढदिवस असेल त्याच्या कार्यक्रमाला जायचो, मोठ्या लग्नासारखा सोहळा असायचा. हे का होतं? कारण बरेचसे लोक पोचतच नव्हते हो. परंतु आज आपल्या देशाची प्रगती एवढी झालेली आहे की दर घरी मला वाटतं 61चे लोक आहेत, दर घरी कोणीतरी 75चं वयाचे लोक आहेत घरी, दर घरी आजकाल वयस्कर लोक आहेत. आणि जसं जसं आपलं घरच्या लोकांमध्ये वय वाढत जाणार आहे तर ते वयाच्या हिशोबाने येणारे आजार वाढतच जाणार आहेत, नाही का. तर त्यामुळे आपल्याला सर्वांना जर आपलं आयुष्य नीट जगायचं असेल किंवा खुशीने जगायचं असेल हे फार आवश्यक आहे आपण संधिवात टाळावा. मला हे म्हणायचं काही हक्क नाही कारण माझं स्वतःचं वजन थोडंसं जास्ती आहे, परंतु मला वाटतं वजन कमी करणं आपल्याला सर्वात पहिलं हे फार महत्त्वाचं आहे. बाहेरच्या देशांमध्ये एकदम लहानपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळे लोक व्यायाम करतात. आपल्याकडे व्यायामावरती ना खूप जोर नाही आहे, शाळेत पण जोर नाही आहे, समाजात पण जोर नाही आहे. पण आजकाल गोष्टी बदलत आहेत. म्हणजे मला वाटतं कोविड नंतर आणि कोरोना नंतर सगळेच लोक जास्ती व्यायाम करायला लागले आणि सगळ्यांमध्ये आजकाल थोडीशी एक जाणीव, थोडीशी एक हेल्थ कॉन्शियस झालेत. आणि मला तुम्हाला सांगू द्या की हे खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, आपल्या समाजात आलेली खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे की
आपण व्यायाम जितका करू तेवढं आपल्या जॉईंटचं मुवमेंट होत राहील, ते आपल्या जॉईंटचं लुब्रिकेशन होत राहील आणि त्यांनी नक्कीच आपल्याला हे करता येईल. तर जर आपल्याला संधिवातापासून वाचायचं असेल तर आपल्याला डाएटवरती लक्ष ठेवणं, म्हणजे आपण काय खातो त्याच्यावरती लक्ष ठेवणं आवश्यक आहे, आपल्या वजनावरती लक्ष ठेवणं आवश्यक आहे, व्यायाम करणं आवश्यक आहे आणि रेग्युलरली आपण जर चेकअपसाठी जात राहिलो तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. बरं, सर्जरी शिवाय संधिवाताचे कोणत्या कोणत्या उपचार पद्धती आहेत सर? बरोबर आहे. एक उदाहरण म्हणून आपण परत घेऊया उदाहरण, की समजा आपल्याला नागपूरपासून मुंबईला जायचं असेल तर आपल्याला रस्ता असा आहे की आपण इकडनं रस्त्याने आपण नागपूरहून अमरावतीला जातो, अमरावतीहून अकोला जातो आणि तिकडनं मग त्या मार्गे पण मुंबईला जाऊ शकतो, नाही का. तसंच एक दुसरा रस्ता आहे की आपण इकडनं वर्ध्याला जातो, वर्ध्याहून यवतमाळला जातो, तिकडनं पुसदला जातो आणि मग मुंबईला जातो. लक्षात घ्या की आपल्याला मुंबईला पोचायचं आहे. तर असंच जर आपण एका ट्रीटमेंटबद्दल विचार केला तर काही गोष्टी असतात. एक मार्ग आहे औषधांचा आणि एक मार्ग आहे सर्जरीचा. सहसा कुठल्याही डॉक्टर पण तुम्हाला तेच सांगतील की जे सगळ्यांची इच्छा असेल की सर्जरी सगळ्यांनाच अवॉइड करायला आवडतं किंवा ऑपरेशन कोणालाच करून घ्यायचं नसतं, पण हा पण एक मार्ग आहे. ऑपरेशन म्हटलं की घाबरूनही बरोबर आहे. आणि आमची पण इच्छा असते की नेहमी पहिल्यांदा आम्ही कधीच ऑपरेशनची गोष्टी करत नाही, कारण ज्या गोष्टींना आपण औषध उपचाराने करू शकतो त्या आजाराला आपण ऑपरेशन का सजेस्ट करावं. पण तो पण परत त्या रस्त्याचं उदाहरण घेऊया की समजा त्या रस्त्यामध्ये समजा एक मोठा ऍक्सिडेंट झाला असेल आणि तो रस्ता बंद असेल तर तुम्ही अमरावतीकडून कधीही बायपास घेऊन यवतमाळहून मुंबईला जाऊ शकता. म्हणजे कधीही तुम्हाला असं वाटलं की संधिवाताच्या उपचारमध्ये तुम्हाला असं वाटलं की बाधा आली आहे किंवा प्रोग्रेस होत नाहीये किंवा औषधोपचाराने इथपर्यंत पोहोचले पण पुढे आपण सरकत नाही गाडी, तर आपण कधी सर्जरीकडनं पण वळू शकतो. बरोबर. सर, आता पुढे हिप संधिवाताबद्दल काय सांगाल? जी, काही आम्ही डॉक्टर्स काही गोष्टी नोटीस करतोय आणि त्यात एक आजार आहे ज्याला आपण अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमोरल हेड म्हणतो. अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमोरल हेड म्हणजे जसं लोकांना असं वाटतं की हाडं जे असतात आपल्या किंवा आपल्या साफळाचा असतो तो नुसतं कॅल्शियमचा एक ढांचा आहे, पण हे खरं नाही आहे. आपलं दर हाड जे असतं ते एका जिवंत एका सिटीसारखं किंवा शहरासारखं असतं. जसं एका गावाला काही रस्ते असतात जे जेवण आणतात आतमध्ये, काही रस्ते असतात जे बाहेर आपला वेस्ट प्रोडक्ट्स घेऊन जातात, तसंच हाड पण एक आपलं जे हाडं असतात ती पण एका शहरासारखं गोष्टी असते आणि ते एक लिव्हिंग व्हायब्रंट स्ट्रक्चर आहे. तर त्यामुळे एका हाडाला पण रक्तपुरवठ्याची गरज असते. काही लोकांमध्ये आम्ही बघतोय एस्पेशली कोविड झाल्यानंतर ह्या हाडांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो आणि रक्तपुरवठा कमी झाला की तो जो जॉईंटचा जे गुळगुळीतपणा असतो तो पूर्ण खराब व्हायला लागतो आणि तो असा कोलॅप्स व्हायला लागतो, ज्याच्यामुळे आपण हिप आर्थरायटिस होतो किंवा हिप जॉईंटचा आपण जो उबडखाबडपणा तो आपण बघायला लागतो. मोस्ट कॉमन सर्वसामान्य हिप जॉईंटमध्ये अवॅस्क्युलर नेक्रोसिस जो आहे हा आपल्या देशामध्ये कॉमन आहे. एस्पेशली विदर्भामध्ये आणि विदर्भाच्या आसपासच्या एरियामध्ये एक सिकल सेल नावाची बिमारी असते ज्याच्यामुळे अवॅस्क्युलर नेक्रोसिस जो असतो त्याच्यामुळे तो हिप जॉईंट खराब होतो. आपल्या देशामध्ये हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे की कधी कधी असे फ्रॅक्चर्स होतात. ह्या फ्रॅक्चर्समुळे कधी कधी तो जॉईंटचा उबडखाबडपणा येऊन जातो. बरं सर, आपण हिप संधिवाताबद्दल पुन्हा बोलूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मित्र हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. मित्र हो, आपलं पुनश्च स्वागत. आपण आरोग्य संपदामध्ये आज डॉक्टर निर्भय करंदीकर सरांशी बोलतोय आणि आजचा विषय आहे संधिवात कारणं आणि उपचार. सर, आपण हिप संधिवाताबद्दल बोलत होतो, काय सांगाल? जसं मी सांगत होतो की आपला हिप जॉईंट जो असतो तो थोडासा उबडखाबड झाला किंवा त्याचं रफनिंग झालं जॉईंट सर्फेसचं, तर पेशंटला काही काही त्रास व्हायला लागतात. जसं की त्याला गाडीवरती बसताना त्रास होतो, झोपून उठून चालताना त्रास होतो, मांडी घालून बसता येत नाही, उकिडवं बसता येत नाही. अजूनही आपल्या देशामध्ये आपल्याला भारतीय टॉयलेटची सर्वांना सवय असते, तर त्यामुळे बऱ्याच लोकांना साध्या रोजच्या कामामध्ये बाधा यायला लागते किंवा रोजच्या कामामध्ये त्यांना काम करता येत नाही आणि ह्याच्यामुळे त्यांना आयुष्य नीट जगायला त्यांना त्रास होतो. सर्वसाधारण जर तुम्हाला गाडीवरती बसायचं असेल तर गाडीवरती बसण्यासाठी तुम्हाला पायाचा वळून तो टाकावा लागतो. हिप जॉईंट खराब झाला की तुम्हाला हे करता येत नाही आणि रोजच्या कामामध्ये तुम्हाला हे हिप जॉईंट दुखायला सर्वसाधारण काम आहेत आपली, म्हणजे हे रोजची काम आहेत. म्हणजे ह्याला काय असं तुम्ही रोज 50 किलोमीटर रनिंग करताय असं नाहीये. हे रोजच्या रोज कामामध्ये पण जर तेव्हा तुम्हाला बाधा यायला लागते तेव्हा आपल्याला ह्याच्याबद्दल थोडा विचार करणं आवश्यक आहे.
सर मध्ये अजून एकदा थांबवते तुम्हाला आणि हिप जॉईंट फ्रॅक्चर होऊ नये याची काळजी कशी घ्यायची, हा थोडा वेगळा प्रश्न आहे, जी. पण तरी काय सांगाल? ताई, मला तुम्हाला ह्याच्याबद्दल धन्यवाद देणं फार आवश्यक आहे, कारण हा प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये ना वाढत चालला आहे. मला वाटतं आज सर्वांच्या घरी कोणी ना कोणीतरी आहे वयस्कर लोक, आणि आपल्याला सर्वच लोक माहिती आहेत ज्यांच्या घरी कोणातरी वयस्कर ग्रस्तांना पडल्यामुळे हिपचं फ्रॅक्चर झालेलं आहे. हा आपल्या देशामधला एक एक्सप्लोडिंग प्रॉब्लेम आहे. एक्सप्लोडिंग प्रॉब्लेम म्हणजे हा वाढतच चालला आहे. ह्याची 2-3 कारणं आहेत. जेव्हा आपलं वय वाढतं तेव्हा त्या वाढत्या वयामध्ये आपली हाडं ठिसूळ व्हायला लागतात, आणि ठिसूळ झालेली हाडं जी असतात ती कधीही छोट्याशा एका पडण्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकतात. सर्वसाधारण थोडंसं आपण जर जमिनीवरती पडलो तर आपलं फ्रॅक्चर होत का नाही, कारण आपल्या शरीराला माहिती आहे कसं पडायचं. वयस्कर लोकांना 2-4 फार मोठे प्रॉब्लेम असतात. पहिली गोष्ट, जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्याला दिसायचं थोडंसं नाही म्हणलं तरी कमी होतं. खरंय. आपल्या पायाच्या स्पर्शाला थोडासा फरक पडतो, आपल्याला स्पर्श जो असतो तो कमी जाणवतो. दुसरी गोष्ट, आपला बॅलन्स खूप चांगला राहत नाही. जसं आपलं वय वाढतं, डायबिटीजमुळे, पार्किन्सोनिझममुळे आणि वेगळ्या वेगळ्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समुळे आपला बॅलन्स करायला जरा अवघड जातो. या सर्व गोष्टींनी आम्ही बघतो की एस्पेशली रात्रीच्या वेळेस पेशंट जेव्हा वॉशरूमला जातो तेव्हा लाईट नसतो, जमिनीवरती पाणी असतं, कुठेतरी पाय घसरतो आणि पाय फ्रॅक्चर होतो. गुडघा किंवा हिप जॉईंट फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याचं सर्जरी करून आपण त्याची ट्रीटमेंट तर 100% करू शकतो, आणि ट्रीटमेंट करून पेशंटला परत चालवता येतं. परंतु मला असं वाटतं ह्यापेक्षा आपण सर्वांनी थोडीशी जास्ती काळजी ह्या वयस्कर लोकांसाठी घरी घ्यावी. ह्याच्यावरती आपण 1-2 मिनिटं बोलूया. मला असं वाटतं की जर आपल्याला माहीत असेल की ह्या लोकांना नीट दिसायला जमत नाही, तर जिथे ते झोपतात तिथे एक लाईटचं स्विच द्यावं, जिच्याने त्या झोपून उठून वॉशरूमला जाताना त्या खोलीमध्ये भरपूर लाईट असूनच त्यांना चालायची संधी द्यावी. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सगळीकडे जर शक्य असेल तर भिंतीवरती हँडल लावावेत, वॉशरूममध्ये टॉयलेट सीटच्या जवळ हँडल लावावेत, ज्याच्याने त्यांना उठताना घसरण्याची भीती कमी राहील, आणि त्याला धरून आपल्याला उठता आलं तर पडायची भीती कमी होईल. शेवटी आपण सगळं करावं. जर आपल्या घरी कोणीही वयस्कर लोक असली तर आपण सर्वांनी प्रयत्न करावे की त्यांना घरी पडता कामा नये. बरोबर. आणि साध्या साध्या गोष्टी आहेत, एकदम साध्या साध्या गोष्टी आहेत. एकदम साध्या, हँडल लावायचं, लाईट लावायचं. मला असं वाटतं, मी सर्व माझ्या पेशंटला सांगतो की राज कपूरचे कपडे घाला. राज कपूरचे कपडे घाला, कारण ते पायाला म्हणजे तळवापेक्षा 6 इंच वरती असतात. दिसायला पण फॅशनेबल आहे आजकाल. आजकाल 3/4 ची फॅशन आहे. आणि मुख्य म्हणजे एस्पेशली आपण जे पायजम्यामध्ये पाय अडकून पडायची जी भीती असते ही तुमची जाते. लक्षात घ्या की घरी जर कोणी वयस्कर असेल आणि त्यांना जर पडल्यामुळे जर हिप जॉईंटचं फ्रॅक्चर झालं तर हा सर्वांनाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण ह्याला ठीक व्हायला वेळ लागतो थोडासा, आणि सगळे कुटुंबीय याच्यामुळे सगळं कुटुंब ह्याच्यामध्ये अडकून जातं. आणि त्यामुळे आपण जसं एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, किंवा जर आपण त्या आजाराला होण्यापासून थांबवू शकलो तर ते जास्ती बरं. आणि जर आपल्याला माहिती आहे की काही गोष्टींमुळे घरी पडायची भीती असते तर त्या ह्याच्यावरती आपण फोकस किंवा त्याच्यावरती आपण एक फोकस ठेवू शकलो तर नक्कीच आपल्याला ह्या प्रॉब्लेम पासून थोडंसं वाचवता येईल लोकांना. खूप छान सांगितलं सर, कारण ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. याच्यामुळे आपले प्रॉब्लेम्स पुढचे आपण थांबवू शकतो. नक्कीच. आणि ह्या खूप सगळ्या सोप्या आणि साधारण गोष्टी आहेत. ह्याला काही खूप खर्च नाही लागत किंवा त्याला खूप काही काळजी घ्यायची गरज नाही. बरोबर. साधा खोलीमध्ये अंधार न ठेवून लाईट ठेवावा, कपडे थोडेसे चेंज करावे आणि भरपूर हँडल लावावं सगळीकडे. पडायची भीती कमी झाली की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बरं, गुडघ्याच्या संधिवाताबद्दल काय सांगाल सर? जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला की आपला जो आपल्या देशामध्ये गुडघ्याचा सांधिवाताचा प्रॉब्लेम नक्कीच जास्ती आहे. असं म्हणलं जातं की आपल्याला उकिडवं बसण्याची आवश्यकता जास्ती आहे बाकीच्या देशांपेक्षा. म्हणजे मला वाटतं बाकीच्या देशांमध्ये, अमेरिकामध्ये, UK मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये फार कमी लोक उकिडवं बसतात. कारण असं म्हणतात की त्यांच्याकडे उकिडवं बसायची संधीच येत नाही. मला वाटतं जे लोक तिथे उकिडवं बसतात त्यांना प्रायमरली गार्डनिंगसाठी कामी येतं ते, किंवा बागकामध्ये ते कामी येतं, नाहीतर त्यांना गरजच नाही खाली बसायची. पण तुम्ही बघाल की आपल्याला जमिनीवरती बसून जेवायची सवय, आपल्याला जमिनीवरती बसून घरी मला वाटतं बायका स्वयंपाक पण त्याच्यावरती बनवतात, पूजा करतो आपण,
काही आपले मित्रगण आहेत किंवा जे- लहान मुलांशी खेळताना पण आपण लहान mostly मुलांची खाली खेळताना बसतो. पण खाली बसतो. आपल्याकडे मला वाटतं बऱ्यापैकी झाडलोट पण आपण मांडी घालूनच करतो किंवा उकिडवा बसूनच करत असतो. त्यामुळे आपल्या गुडघ्यावरती प्रेशर किंवा गुडघ्याच्या आतमध्ये प्रेशर खूप जास्ती प्रमाणात येतं. असं म्हणलं जातं की जर तुम्ही उभे आहात त्यापेक्षा उकिडवं बसताना तुमच्या गुडघ्याच्या आतमधलं प्रेशर 8 गुणा जास्ती असतं. बरेचसे पेशंट मला सांगतात की मला सर बसता येतं पण बसून उठताना खूप त्रास होतो. का? मग तुमच्या मते हे बरोबर आहे ना सर, जी आपण करतोय म्हणजे आपली जी इंडियन जे कल्चर आहे किंवा ज्या पद्धती आहेत, बरोबर आहे. मला असं कारण ह्याच्याबद्दल बसून पूजा करणे, हो 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 बसून जेवणे. काही गोष्टी मला असं वाटतं आपल्याला बाकीच्या रिलिजन्स पासून आपल्याला शिकणं आवश्यक आहे. तसंच मला असं वाटतं की माझा जो देव आहे त्याचं मन इतकं मोठं आहे की त्याला मी जमिनीत बसून पूजा करणं आवश्यक नाही. मनामध्ये श्रद्धा असणं आवश्यक आहे. मी कसं पूजा करतो त्याच्यावरती मला वाटतं फारसं अवलंबून नाही आहे. आणि ज्या लोकांना गुडघ्याचा आजार असेल त्यांनी नक्कीच जमिनीवरती बसायचं अवॉइड करावं किंवा टाळायचा प्रयत्न करावा. कारण गुडघ्यावरनं उकिडवं बसताना मांडी घालून जमिनीवरती बसताना उठताना तुम्हाला जो त्रास होणार आहे त्यांनी हा गुडघा जास्ती झिजणार आहे. तर ह्या गोष्टी आपण अवॉइड करणं आवश्यक आहे किंवा ह्या गोष्टी टाळणं फार आवश्यक आहे आपल्याला. बरं, संधिवात आपल्याला झाला आहे याच्यासाठी कोणकोणत्या चाचण्या करता येतात? प्रायमरी जर आपण बघितलं तर मी थोडासा आता वय झालं माझं आणि त्यामुळे मी जरा ओल्ड स्कूल ज्याला आपण म्हणतो तसं आहे. माझी जी शिकवण आहे किंवा माझे जे बॉस होते त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की जेव्हा पेशंट आपल्याशी बोलतो त्याच्यावरनंच आपल्याला एक अंदाज येऊन जायला पाहिजे की काय चालू आहे. आपण थोडा विस्तारपूर्वक बोललं तर आपण इंग्लिशमध्ये जो शब्द आहे की पेशंटची हिस्ट्री आपल्याला सांगते. ती हिस्ट्री म्हणजे काय असते, त्याची हिज स्टोरी किंवा हर स्टोरी असते. पेशंट जो आपल्याला सांगतो किंवा रुग्ण जो आहे जो आपल्याला सांगतो त्याच्यावरनं डॉक्टरांना कळलं पाहिजे की नक्की काय चालू आहे आतमध्ये. सगळ्या प्रकारचे सांधिवाताचे पॅटर्न्स असतात. जसं ऑस्टिओआर्थरायटिस आपण जे आपण सुरुवातीला म्हणलं त्याचं पॅटर्न असतं की वयस्कर ग्रस्त आहे, त्यांना झोपून उठताना पलंगावरून बाहेर पडताना त्यांना त्रास होतो, गुडघा सरळ होत नाही, जिना चढताना उतरताना त्रास होतो, उकिडवं बसता येतं पण उठताना काही कसला तरी आधार लागतो. हा एक पॅटर्न आपल्याला समजणं आवश्यक आहे. तसंच रुमॅटॉइड आर्थरायटिस बद्दल असं म्हणलं जातं की सहसा हे बायकांमध्ये होतं, हातांमध्ये आधी होतं, दोन्ही हातांमध्ये पीठ मळताना त्रास होईल, त्रास सुरू होतो, करताना ब्रश पकडताना त्रास होतो, सकाळी सकाळी उठल्यानंतर अकडन जास्ती असते, दुखणं कमी असतं. तर हे जो पॅटर्न आहे हा आपल्याला जास्ती सांगतो. याच्या व्यतिरिक्त एकदा झालं की मग आपण एक्सरे वरती येतो, त्याच्यानंतर आपण काही ब्लड टेस्ट वरती येतो. हे कसं एक पूर्ण चित्र तयार करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कलर्सची गरज आहे किंवा रंगांची गरज आहे. तर त्यामुळे आर्थरायटिसचं डायग्नोसिससाठी जर आपण विचार केला तर सर्वात महत्त्वाचा जो आहे तो आहे पेशंटची स्वतःची कहाणी किंवा त्याची जी गोष्ट आहे की काय झालंय ते सर्वात महत्त्वाचं. आणि मग बाकीच्या चाचण्या ज्या त्या तर सपोर्टिव्ह आहेत. सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुढे आपण या संधिवाताबद्दल पुन्हा बोलूया. नक्की. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे संधिवात कारणं आणि उपचार आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर करंदीकर सर. सर, आता नेक्स्ट प्रश्न हा आहे की सर्जरीसाठी योग्य वय कुठलं आहे? हा एक खूप चांगला मुद्दा तुम्ही आपण याच्या बोलायला काढलाय. जर तुम्ही मला विचारलं की कुठला वय एका पेशंटला ऑपरेशनसाठी चांगलं आहे तर ह्याचं उत्तर देणं फार अवघड आहे. मी 2 मिनिटं आपण ह्याच्याबद्दल बोलूया की मला तुम्हाला सांगू द्या की समजा आपण एक विचार केला की कोणीतरी एक बाई आहेत ज्यांचा गुडघा जो आहे तो खूप खराब झालाय आणि त्यांचं वय फक्त 45 किंवा 50 आहे. आणि आपण त्यांना म्हणलं की नाही ताई, तुम्ही असं करा की तुम्ही आता प्रत्यारोपण करू नका किंवा तुम्ही आपण 65 पर्यंत थांबा. आणि कारण 65चं वय जे आहे ते असं आहे की त्याच्यामध्ये आपण ऑपरेशन केलं तर फायद्याचं राहील. तर प्रश्न हा उद्भवतो की मग हा 50 पासून 65 पर्यंत त्या बाईनी करायचं काय आणि जीवन जगायचं कसं? आपण धरून चाललं की 50 पासून 65चं वय जे आहे ते आपलं सेकंड इनिंगचं वय, ज्याच्यामध्ये सगळ्या तुमच्या जबाबदाऱ्या संपल्या असतात आणि सगळं तुम्हाला आयुष्य एन्जॉय करायला तुमचा हा वेळ असतो. तर त्या बाईंनी किंवा ह्या ताईंनी आपण 50 पर्यंत 65 पर्यंत पोचायचं कसं? असा कुठला योग्य हा वय नाही की ह्या वयाच्या आधी आपण ऑपरेशन करू शकत नाही आणि ह्या वयाच्या नंतर आपण ऑपरेशन म्हणजे ते सिव्हिअरिटी नुसार ठरेल, नाही का? नक्कीच. मला एक आठवतं की एक वयस्कर ग्रहस्थ आले होते, त्यांचं वय होतं 82.
आणि ते 82च्या वयामध्ये केदारनाथला जाऊन होते, इतके फिट होते ते. माझा त्यांना प्रश्न हा होता की तुम्ही 82 वर्ष, जसं इंग्लिशमध्ये आपण विचारतो की आर यू 82 इयर्स यंग और आर यू 82 इयर्स ओल्ड. तर बरेचसे आपले आजकाल ना वयस्कर गृहस्थ जे आहेत घरी ते फिट असतात, त्यांना डायबिटीज नसतो, त्यांना बीपीचा प्रॉब्लेम नसतो, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे नुसतं त्यांचं वय 82 आहे म्हणून त्यांनी ऑपरेशन करू नये ही चुकीची गोष्ट आहे. तसंच समजा कोणीतरी वयस्कर 20 वर्षाचा मुलगा असेल किंवा 22 किंवा 25 वर्षाचा मुलगा असेल, ज्याचं हिप जॉईंट पूर्णच खराब झालं असेल, त्याचं लग्न व्हायचंय आणि त्याच्या खूप साऱ्या महत्वाकांक्षा ज्या त्याला पूर्ण करणं येत नाहीयेत, तर ह्या लोकांना मी सांगतो की तुम्ही वयाकडे लक्ष नका देऊ. बरोबर. माझ्या पेशंट्ससाठी एकच म्हणणं असतं, ज्या दिवशी तुम्ही सकाळी झोपून उठाल आणि त्या दिवशी तुम्हाला झोपून उठल्यानंतर पहिला तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की आज माझा खांदा किंवा आज माझा गुडघा किंवा आज माझा खुबा मला कसा त्रास देईल, तुमचं वय ऑपरेशन करायचं पोचलेलं आहे. जरी त्यांचं वय 55 असेल तरी मी त्यांना सांगेन की जर तुम्हाला रोजचा रोज काम करायला तुम्हाला बाधा येत असेल किंवा रोजचा रोज काम करायला जमत नसेल तरी आपण ऑपरेशनचा विचार करू शकतो. भीती ही असते की लवकर आयुष्यामध्ये हे ऑपरेशन केलं तर आपल्याला आयुष्यात पुढे जाऊन हे एखाद्या वेळेस चेंज करायला लागू शकते. त्यामुळे ह्याच्यानंतर आपण थोडं पुढे ह्याच्याबद्दल बोलूया. पण असं कुठलं वय नाही ज्याच्या आधी आपल्याला हे ऑपरेशन करता येत नाही आणि कुठलंही असं वय नाही ज्याच्या नंतर आपल्याला हे ऑपरेशन करता येत नाही. मला असं वाटतं हा जो निर्णय आहे ऑपरेशन करायचा, हा रुग्णांनी डॉक्टरांशी बोलून त्यांच्याशी डिस्कस करून त्यांचं गरज सांगून मग आपल्याला हा वयापुरती आपण ठरवता येतं. सर, ही आर्थरायटिस सर्जरीमध्ये नेमकं काय केलं जातं? बरं, जसं मी तुम्हाला म्हणलं की हिप जॉईंट जो आहे आपला तो एक बॉल आणि सॉकेट जॉईंट आहे आणि हा बॉल आणि सॉकेट जॉईंट जो आहे देवानी आपल्याला दिला एक सुंदर इंजिनिअरिंग मार्वेल सारखा आहे तो. कारण त्या बॉल आणि सॉकेटच्या आतमध्ये जो बॉल आणि सॉकेट जो बनतो त्याच्यामुळे आपल्याला मांडी घालून बसता येतं. तुम्ही बघा की तुम्हाला ह्या हिप जॉईंटमुळे काय काय करता येतं. मांडी घालून बसता येतं, उकिडवर बसता येतं, गाडीवर धावता येतं आणि अनगिनत वेळ धावता येतं, अनगिनत किलोमीटर तुम्हाला धावता येतं, अनगिनत किलोमीटर तुम्हाला सायकलिंग करता येते, स्विमिंग करता येते. आपण जेव्हा हिप जॉईंटचं प्रत्यारोपण करतो आपला प्रयत्न हाच असतो की जितका तुम्ही जे नॉर्मल हिप जॉईंटनी करू शकता तेवढा मी करायचा प्रयत्न करतो की तुम्हाला मी एक हिप अँड बॉल आणि सॉकेट देतो. मी एक छोटासा एक मॉडेल आणलाय तुम्हाला दाखवण्यासाठी. ते हे आपल्या मॉडेल छान आहेत सर. धन्यवाद. एक हा आपल्या मांडीचा हाड आहे. तर ह्याच्यामध्ये आपण दाखवलं की तो जो बॉल जो असतो खराब झालेला बॉल आपण छाटून टाकला. म्हणजे हा आपण ह्याला आपण जर कम्पेअर केलं तर तुम्हाला कळेल की आपण काय भाग कापलेला आहे, नाही का. तर हा जो बॉल जो असतो हा आपण काढून टाकतो. जो खराब झालेला बॉल आपण काढून टाकतो आणि त्याच्या ऐवजी आपण असा एक स्टेम असतं किंवा एक हाडाचा एक भाग असतो जो आपण हा हाडाचा भाग आपण आत टाकतो असं करून आणि त्याच्यावरती आपण एक बॉल टाकतो, आर्टिफिशियल बॉल. हा झाला हा खालचा भाग. आणि हा जो सॉकेट जो असतो देवानी दिलेला सॉकेट असतो त्याच्यामध्ये एक असं सॉकेट असतं. हे सॉकेट आपण त्या नॉर्मल सॉकेट मध्ये फिट करतो. ते पण आर्टिफिशियल आणि मग त्याच्यामुळे हा जॉईंट जो असतो एकदम जसा नॉर्मल असतो तसं. म्हणजे जोपर्यंत असं म्हणतात की जर तुम्ही मला विचारलं की मांडी घालून बसता येईल का, खाली बसता येईल का, जमिनीवरती बसता येईल का, तर माझी तुम्हाला राय राहील की जमिनीवरती बसायचं अवॉइड करता आलं तर जास्ती दिवस तो टिकेल. परंतु स्पष्टपणे एकदम तुम्हाला मी सांगितलं तर जेव्हा माझा हिप जॉईंट रिप्लेसमेंटचा पेशंट मांडी घालून जमिनीवर बसू शकतो तेव्हा मला जो आत्मिक आनंद होतो हा मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत. खरंच, कारण त्याला पूर्वी अवघड होतं तेच करणं आणि आता तो व्यवस्थित बसतोय म्हणजे चांगलं आहे. जो पेशंट मला आठवतो माझा एक पेशंट होता जो ज्याचे दोन्ही बॉल खराब झाले होते, दोन्ही हिप जॉईंट खराब झाले होते. बापरे, फारच अवघड होतं. हो. आणि त्या माणसाला काहीच करता येत नव्हतं. आज त्याला ऑपरेशन करून 12 वर्ष झालीत. तो एक 16 चक्क्याची गाडी चालवतो. जर तुम्ही स्वतःहून 16 चक्क्याची गाडी बघितली असेल तर 16 चक्क्याच्या गाडीवरती किंवा ट्रकला तुम्हाला चढायला एक शिडीसारखी असते, पण उतरायला तुम्हाला उडी मारून उतरावं लागतं. आणि जर ह्या पेशंटला उडी मारून त्याला खाली उतरता येईल तर मला असं वाटतं की मला रात्री झोप चांगली लागेल. जर मी या माणसाला असं करू शकलो की तो माणूस विसरून गेला की आपल्या शरीरातलं आर्टिफिशियल हिप जॉईंट आहे तर मला त्याच्यामध्ये असं वाटतं की आपण बरोबर काम केलं त्याच्याबरोबर. तर
उद्देश हा असतो की जितकं तुमचा जॉईंट नॉर्मल आम्ही करू शकू तेवढा मी करायचा पण प्रयत्न करतो. आणि आजकाल इतके सुंदर सुंदर प्रकारचे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स आलेत किंवा इतके वेगळे वेगळे प्रकारचे इम्प्लांट्स अवेलेबल आहेत ज्याच्यानी आपल्याला पेशंटला बऱ्यापैकी सांगता येतं की तुम्हाला ॲब्सोल्युटली सगळं करता येईल, असं काहीच नाही की हे करू नका. सर, आपण हिप जॉईंटच्या सर्जरीबद्दल बोलत होतो आणि आता मला सांगा की गुडघ्याच्या संदर्भात शस्त्रक्रियेमध्ये नेमकं काय होतं? जसं मी तुम्हाला हिप जॉईंटचं दाखवलं तसं मी एक छोटासा मॉडेल गुडघ्याचा पण आणलेला आहे. आणि गुडघ्याचा जर तुम्ही बघितलं तर मला हा पहिल्यांदा हा मी मॉडेल्स का बनवून घेतले किंवा हे मॉडेल्स आपल्याकडे का आलेत, मला एका पेशंटला मी समजायचा प्रयत्न करतो की तुम्हाला गुडघा बदलून घ्यायची आवश्यकता होती. तर त्यांनी मला विचारलं की सर मग तो मिळतो कुठे आणि कुठला लावणार आणि ते नक्की सर्जरीबद्दल थोडंसं विस्तारपूर्वक सांगा. तिचं असं एक गैरसमज होती की तो अख्खा गुडघा आपण बाहेर काढू आणि नवीन गुडघा आतमध्ये असं आत टाकू. पण हे खरं नाहीये. जर तुम्ही ह्या ऑपरेशन बद्दल विचारलं तर असा विचार करा की तुमच्या घरातलं एक डायनिंग टेबल जे आहे त्याचं सनमायका झालाय खराब आणि सनमायका खराब झालाय, कुठेतरी काही सांडलंय, कुठेतरी रंग पडलाय, काहीतरी ऍसिड पडलं आणि तो थोडासा खराब झालाय आणि तुमचं टेबल जे ते चांगलं दिसत नाही किंवा गुळगुळीत नाही राहिलं. त्यामुळे आपण काय करतो, आपण कार्पेंटरला बोलवतो आणि त्याला सांगतो बाबू हे वरचं जे आहे ते छिलून टाक आणि त्याच्यानी मस्तपैकी आपण एक छान नवीन सनमायका लावतो आणि तुमचं टेबल एकदम नवीन. हे गुडघ्याचं ऑपरेशन जे ते एक्झॅक्टली तेच आहे. जसं तुम्ही मला वाटतं ह्या माझ्या आपले जे श्रोतेगणांपैकी जे बायका आहेत आणि ज्यांना आपण बटाटा सोलतो की नाही, तर जसं तुमचं बटाट्याचं सोलवण असतं तसं आमच्याकडे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्याच्यानी आपल्याला गुडघ्याचा जो खराब झालेला भाग असतो तो लिटरली आपण जो खराब झालेला भाग सोलून काढतो आणि सोल्यानंतर हा असा आर्टिफिशियल जॉईंट असतो तो आपण त्याच्यामध्ये असं फिट करतो आणि तो फिट केला आणि त्याला असेंबल केलं की तो गुडघा जसा आधी चालत होता तसं तो नॉर्मल चालू शकतो. म्हणजे हा गुडघ्याचा अख्खा भाग आपण बाहेर नाही काढत, नुसतं त्या जॉईंटला आपण सरफेसिंग त्याचं नवीन सरफेस बनवतो. जो हा भाग जो खराब झालेला आहे किंवा जो थर तुमचा खराब झाला तो आपण काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी एक दुसरं थर आपण लावतो ज्याला आपण हिप जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. बरोबर. सर, मग हे आता तुम्ही आर्टिफिशियल जॉईंट बद्दल बोलत होतात, तर हे कसे काय बनवले जातात? आपल्या देशात 2-4 कंपनीज जे हे पार्ट्स बनवायला लागलेत आणि मला त्याच्याबद्दल मोदीजींची खूप आभार मानले पाहिजेत, कारण ही टेक्नॉलॉजी आपल्या देशात नव्हती आणि आता आली आणि गुजरातमधले खूप चांगले चांगले कंपनीज आजकाल हे पार्ट्स बनवतात. तरीही बरेचसे पार्ट्स आपल्याकडे बाहेरच्या देशातनं कंपनीजकडून येतात आणि आपण हा प्रोग्राम असल्यामुळे आपण त्यांची नावं नको घेऊया, परंतु तुमचे डॉक्टर तुम्हाला आपण आर्टिफिशियल जॉईंट बद्दल एक पुन्हा बोलूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शको हो, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. सर, आपण बोलत होतो की आर्टिफिशियल जॉईंट्स असतात ते कसे बनवले जातात? जी, आजकाल आपण जे जॉईंट्स आपण बघतोय जे येत आहेत मार्केटमध्ये येत आहेत आणि ज्याच्यावरती खूप सगळं संशोधन झालेलं आहे बाहेरच्या देशांमध्ये. प्रयत्न हा असतो की 2 गोष्टींचा प्रयत्न असतो. पहिली गोष्ट म्हणजे हा जो भाग जो बनलेला आहे तो अशा पदार्थांना किंवा अशा धातूंनी बनलेला असला पाहिजे जो आपल्या हाडाशी आपल्याला कम्पॅटेबल आहे किंवा ज्याच्यानी हाडाला काही नुकसान होणार नाही का. ज्याला आतमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आसपास आपल्या सांध्यांच्या आसपास रक्त असतं, लिम्फ असतं, त्याच्यामुळे त्याला जंग लागला नाही पाहिजे किंवा त्याच्यानी जो आपण भाग आपण शरीराच्या आतमध्ये ठेवतोय आणि तो बरेच वर्ष आपल्या शरीरामध्ये राहणार आहे. 25, 30, 40 वर्ष आपल्या शरीरामध्ये राहणार आहे. विचारणार होती की किती काळ टिकतात मग आर्टिफिशियल जॉईंट्स? तर आपण आधी त्या भागाबद्दल बोलूया. तर तो जो भाग आपण आत टाकतो तो अशा धातूंनी बनलेला असतो किंवा अशा मटेरियलनी बनलेला असतो ज्याच्यानी आपल्या शरीराला काही नुकसान होऊ शकत नाही. ह्याची पहिली काळजी असते. जर तुम्ही मला विचारलं की किती वर्ष टिकतो, कारण हा सर्वात कॉमन प्रश्न आहे किंवा सर्वात सामान्य प्रश्न आहे. समजा मी एका पेशंटला सांगायचा प्रयत्न करत असतो की तुमचा गुडघा बदलण्याची आवश्यकता आहे, तर पहिला प्रश्न हा असतो की हा किती दिवस टिकेल. खरंच. परत मला माझ्या बॉसची आठवण येते आणि ते मला सांगायचे की त्या पेशंटला समजवायचे की एक जॉईंट रिप्लेसमेंट जो असतो तो 1 लाख रुपयासारखा आहे. समजा तुम्ही 1 लाख रुपये एका 20 वर्षाच्या मुलाला दिलेत, तर तो काय करतो की आता मी एका पर्टिक्युलर मुलाबद्दल नाही म्हणत, पण एक सर्वसाधारण म्हणतोय की आजच्या दुनियामध्ये 1 लाख रुपये का तुम्ही 20 वर्षाच्या मुलाला दिले तर तो 50,000चा मोबाईल घेईल,
आणि 50,000 रुपये जाऊन एका गाडी विकली आणि एका दिवसात लाख रुपये संपले. संपेल. परंतु समजा आपण माझ्या वडिलांना 1 लाख रुपये दिले, एक उदाहरण म्हणून, त्यांचं वय 82 आहे, तर ते नक्कीच त्याचं 20,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये टाकतील, 20,000 रुपये एका FD मध्ये टाकतील, 20,000चं सेव्हिंगमध्ये टाकतील आणि काही दिवसानंतर 1,00,000चे 2,00,000 होतात. आपला जो जॉईंट आपण टाकतो तो एक्झॅक्टली तसाच काम करतो. आपण जॉईंट टाकतो की तुम्ही भरपूर चालावं, भरपूर रोजच्या रोज कामं करावे, पण आमचा प्रयत्न हा असेल की तुम्ही टेनिस 4 तास रोज नाही खेळू. म्हणजे शक्यतो तुम्ही म्हणाल की मला रोज 4 तास टेनिस खेळणं आवश्यक आहे, तर तो नक्की शेवटी लक्षात घ्या की ईश्वरनी बनवलेला नाही आणि देवानी बनवलेलं नसल्यामुळे जो देव करू शकतो तो डॉक्टर नाही करू शकत. परंतु तरीही मला असं वाटतं की सर्वसाधारण जॉईंट रिप्लेसमेंट 25 वर्षापर्यंत टिकायला काहीच हरकत नाही जर नॉर्मली आपण वापरलं तर. बरं. सर, इम्प्लांट कमी झाल्यावर काय होतं? लक्षात घ्या की जसं मी म्हणलं तुम्हाला की आपल्या हातात जितकेही चांगले पदार्थ जरी असले, जितकी वेगळ्या वेगळ्या प्रकारची मटेरियल जरी असले, तरी जे देवानी दिलेले ते आपण बनवू नाही शकत. आणि नाही म्हणलं तरी तुमच्या आणि माझ्या शरीरासारखं सगळंच नश्वर आहे, त्यामुळे तो जॉईंट रिप्लेसमेंटचा जो पार्ट आहे तो पण खराब होणारच. बरोबर. 2015 साली मी कॅनडाला गेलो होतो. कॅनडामध्ये आणि अमेरिकेमध्ये एक प्रचंड मोठा प्रॉब्लेम होत चाललाय. तो असा आहे की त्यांच्याकडे वयस्कर लोकांचं जे वय आहे ते इतकं जास्ती वाढत चाललंय की त्यांच्याकडे ते काबूमध्ये येत नाहीये. एक उदाहरण म्हणजे एका काळी असं त्यांच्याकडे होतं की त्यांचं लाईफ स्पॅन 80 होतं, पण आजकाल त्यांचं लाईफ स्पॅन जो आहे तो 102 झालाय. त्यामुळे ज्या पेशंटचं 65व्या वयाला ऑपरेशन झालेलं आहे, नाही म्हणलं तरी 25 वर्षांच्या 90च्या वयामध्ये ते खराब व्हायला लागतं. पण पेशंट फिट आहे, पेशंट फिट आहे, पेशंटला सगळंच करता येतं. त्यामुळे त्यांनी काय करावं, त्यामुळे आपण तो जुना पार्ट काढून टाकतो आणि नवीन डिझाईनचे नवीन पार्ट जे आपण जुना पार्ट खराब झाल्यानंतर सुद्धाही आपण नवीन पार्ट बदलून आपण दुसरं ऑपरेशन होऊन एक्झॅक्टली तसंच रिझल्ट त्याला देऊ शकतो. सर, मग शस्त्रक्रियेमध्ये काही धोके असतात का? ताई, सगळ्याच गोष्टी आपण जे करतो रोजच्या रोजमध्ये आपल्याला धोके आहेत. मला वाटतं तुम्ही जर स्वयंपाक करत असला तर धोका असतो की भाजी चिरताना हात थोडंसं कटेल किंवा भीती असते की पदराला आग लागू शकते, पण आपण लक्ष ठेवतो की नाही. जसं लहानपणी आपल्याला शिकवलं जातं की समजा तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा असेल तर एकदा डावीकडे बघा, मग एकदा उजवीकडे बघा, मग डावीकडे बघा आणि मग रस्ता क्रॉस करा. तसंच शस्त्रक्रियाचं पण आहे की कुठल्याही शस्त्रक्रियेमध्ये काही ना काही कॉम्प्लिकेशन असतात. आपल्या जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमध्ये 2 कॉम्प्लिकेशन सर्वात जास्ती जे असतात ते आहे, एकतर पहिली गोष्ट म्हणजे इन्फेक्शनला आम्ही खूप घाबरतो. आणि जर आपण ह्या गोष्टीचं आपण जाणीव ठेवली की इन्फेक्शनचं रिस्क जास्ती आहे, तर आजकालचे जे आधुनिक प्रोसेसेस आहेत त्याच्यामुळे इन्फेक्शन कंट्रोल आमचा खूप भार असतो किंवा इन्फेक्शन होऊ नये पेशंटला हा खूप भार असतो. परंतु अजूनही मला ह्या गोष्टीबद्दल एकदम ठाम विश्वास आहे की 99% डॉक्टरना त्यांचा पेशंट खूप चांगला होऊन आणि खूप बरा होऊन हवा असतो. आणि डॉक्टरांना सहसा पैशाची ओढ फारशी नसते. आम्हाला ओढ असते तर नावाची ओढ असते. आणि नाव कशाने होतं, जर तुम्ही पेशंटला ठीक करू शकले त्याच्यानेच नाव होतं, नाही का. त्यामुळे इन्फेक्शन जी भीती असते ही तुम्हालाच तेवढी जितकी तुम्हाला खरी त्याच्यापेक्षा 2 पैसे मला त्याची काळजी जास्ती असते. आणि कुठल्याही पेशंटपेक्षा जास्ती एका डॉक्टरला त्याची काळजी नेहमीच जास्ती असते, ही लक्षात ठेवावा. आणि खरंच आहे सर, नुसत्या ऑपरेशनची भीती नाही तर पोस्ट ऑपरेटिव्ह इन्फेक्शन जे होतात कधी कधी त्याचीच भीती जास्त असते पेशंट्सला. बरोबर आहे. एक बरेच वेळा एक हा प्रश्न मला पेशंट ओपीडी मध्ये विचारतात की आम्ही असं ऐकलंय की माझ्या काकांच्या, भावाच्या, बहिणीच्या, सासऱ्यांच्या, ड्रायव्हरच्या नातेवाईकांचं ऑपरेशन झालं आणि ते खराब झालं आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर तो माणूस कधी परत चालला नाही. मला असं वाटतं त्यांना सांगावं असं वाटतं की समजा जसं आपण कधीतरी लग्नाला जातो आणि लग्नामध्ये गेल्यानंतर एखाद्या वेळेस कधीतरी असं होतं की त्या पालक पनीरमध्ये त्या दिवशी मीठ जास्ती आहे. आता त्या दिवशी पालक पनीरमध्ये मीठ जास्ती असल्यामुळे तुम्ही काय पुढच्या लग्नात पालक पनीर खाणार नाही का? त्या दिवशी कशामुळे ते पालक पनीरमध्ये मीठ जास्ती पडलं आपल्याला माहीत नाही. तसंच ऑपरेशनबद्दल पण आहे. कुठल्या तरी एका पेशंटचं ऑपरेशन जर सक्सेसफुल झालं नसेल, ह्याचा हा अर्थ होत नाही की तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल होणार नाही. परत मला माझ्या बॉसची इच्छा होते सांगायची की ते म्हणायचे की देवाकडे ना तथास्तुचं चक्र चालू आहे, म्हणजे तुम्ही कसा विचार करता तसंच तुमच्याबरोबर होत असतं. तर त्यामुळे चांगला विचार करा की 10 लोक तुम्हाला ना सांगतात की असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल. आपल्या भारतीय समाजामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आम्हाला निर्भय व्हायचा सल्ला देतायत. हो, बरोबर आहे.
कारण कसं आहे की आपणच आपल्या मित्रांना किंवा आपणच आपल्या नातेवाईकांना आपण हिंमत देणं फार आवश्यक आहे. आणि हे न सांगता की ह्यांच्याकडे तसं ऑपरेशन आलं आणि ते परत कधी चाललं नाही हे नाही सांगू, त्याला हिंमत द्यावी की अरे माझं ना ते त्यांच्याबरोबर ऑपरेशन झालं आणि त्यांचं सक्सेसफुल झालं, त्याच्यानी कोणालाही कधी धीर द्यायला हवा, आपण उगाच घाबरून टाकू नये. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की कॉम्प्लिकेशन होतातच कधीतरी, तुमच्या हाताने पण तुमच्या घरी भाजीमध्ये मीठ जास्ती पडणारच आहे. नेहमीच काही भात शिजेल असं नाही, परंतु 99.9% मध्ये असं होतच की सगळं ओके होतं. बरं सर, आपण याबद्दल पुन्हा चर्चा करूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे संधिवात कारणं आणि उपचार. सर, मला हे सांगा की प्रत्यारोपण भारतात केलं जातं की परदेशात? अरे आपल्याच देशात गेलं तर मला वाटतं आपल्या देशाची जनसंख्या आपली प्रॉब्लेम नाहीये, हा आपला खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. बाहेरच्या देशांमध्ये पण भारतीय डॉक्टरच खूप फेमस आहेत, भारतीय डॉक्टरांकडेच एक्सपिरियन्स जास्ती असतो. त्यामुळे हे ऑपरेशन आपल्याच देशात आपल्याच गावात, मला वाटतं दर गावात आजकाल हे ऑपरेशन होतं. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेमच आहे हा, परदेशाची बिलकुलच गरज नाही. बरं, शस्त्रक्रियेनंतर किती दिवस आपल्याला विश्रांती करावी लागते? जर आपण ह्या जॉईंट रिप्लेसमेंटची गोष्ट आपण जर करत असलो तर मला तुम्हाला सांगू द्या की हेतू हाच असतो की पेशंटनी, रुग्णांनी जो आहे तो ऑपरेशन तुरंत आपल्याला लगेच त्याला चालता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुमचं ऑपरेशन होतं त्याच दिवशी तुम्ही उभं राहू शकता, त्याच दिवशी तुम्हाला चालता येतं. तुम्हाला बिलकुलच चुकूनही तुम्हाला 6 महिने बेड रेस्ट वगैरे करायची बिलकुलच गरज नाहीये. उद्देश हाच असतो की पेशंट दवाखान्यामध्ये चालत आला पाहिजे आणि चालतच गेला पाहिजे. 4 दिवसात तो घरी चालत गेला पाहिजे, त्याला 4 दिवसाच्या आतमध्ये जिना चढता आला पाहिजे. हे झालं तर मला झोप चांगली लागते. बरोबर. शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी आपण किती काळासाठी करायला लागते सर? जर तुम्ही मला विचारलं की तुमच्या शस्त्रक्रियेमध्ये तुमचा भाग किती आणि फिजिओथेरपिस्टचा भाग किती, तर मी म्हणेन की 50-50चा भाग आहे. ऑपरेशन करणं खूप सोपं आहे. ऑपरेशन केल्यानंतर 50% काम जे असते आमचे फिजिओथेरपिस्ट करतात. फिजिओथेरपिस्ट भाऊ आणि बहिणी जे आहेत आमच्या, त्यांना इतका प्रोग्रेसिव्हली ते फिजिओथेरपी करण्यामध्ये मदत करतात की तुम्हाला सगळंच करता यावं. हे त्यांचा फिजिओथेरपी फार महत्त्वाचा रोल आहे, खूप महत्त्वाचा रोल आहे त्यांचा, आणि त्याच्याशिवाय आमचं सक्सेस होऊ नाही शकत. बरं, रोबोटिक सर्जरी बद्दल काय सांगाल सर? काही वर्षांपूर्वी एक लेखक आहेत अतुल गावंडे म्हणून, आपल्या पुसदचेच आहेत. त्यांनी एक खूप सुंदर पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव आहे कॅन वी डू बेटर. कॅन वी डू बेटर म्हणजे आपण जे काय करतो त्याच्यामध्ये आपण प्रोग्रेस कसा करू शकतो. जर तुम्ही कुठल्याही शस्त्रक्रियाबद्दल विचार केलात, एका काळी असं होतं, आपण गाडीचा पण विचार करूया. एका काळी होतं की हेनरी फोर्डनी आपल्या फॅक्टरीमध्ये ना 10,000 माणसं लावली होती, जे आपले 10,000 माणसं, एक कोणीतरी नट फिट करायचा आहे, कोणीतरी टायर फिट करायचं आपल्या गाडी बनवण्यामध्ये. पण प्रोग्रेस कसं झाला की काही दिवसानंतर रोबोट्स यायला लागले. आणि रोबोट्स जे असतात ते त्यांना प्रोग्राम केलं जातं. रोबोट्स आजकाल बऱ्याचशा फील्डमध्ये वापरले जातात. तर जसं बाकीच्या फील्डमध्ये पण रोबोट्स आले तसं आमच्या फील्डमध्ये पण रोबोट्स आलेले आहेत, कम्प्युटर असिस्टेड सर्जरी झालेत. ह्याचा हेतू फक्त एकच आहे की आपण तुमची शस्त्रक्रिया अजून चांगल्याने करू शकतो का. नाही म्हणलं तरी बाकीच्या फील्डच्या हिशोबाने आमच्या फील्डमध्ये अजूनही एक नवीन टेक्नॉलॉजी, आणि त्याचं किती आणि कसा आणि कितपत फायदा होईल ते अजूनही आम्ही पण अनश्योर नाही आहोत. परंतु हा सगळा अटेम्प्ट काय किंवा हा सगळा प्रयत्न काय की आपण जे करतोय त्याच्यापेक्षा अजून चांगल्याने काही गोष्ट करू शकतो का, हा प्रक्रिया आहे. ह्याचा दर गोष्टींचा ना, टेक्नॉलॉजी जेव्हा येते तेव्हा टेक्नॉलॉजीचे एक ॲडव्हान्टेजेस असतात आणि एक डिसएडव्हान्टेजेस असतात. ॲडव्हान्टेजेस असतात कारण आपला प्रयत्न हा आहे की आपण जे पण करत होतो त्याच्यापेक्षा जास्ती चांगल्याने करू शकतो का. परंतु नाही म्हणलं तरी ह्याचा एक कॉस्ट आहे. नाही म्हणलं तरी ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा एक किंमत आहे, आणि कोणाला तरी ती किंमत भरणं आवश्यक आहे. हे टेक्नॉलॉजी जसं रोबोटिक तुम्ही म्हणलं तर खूप महाग, आपल्या देशासाठी खूप महाग टेक्नॉलॉजी आहे. असं नाही की ती चुकीची आहे, पण अजूनही अशी टेक्नॉलॉजी सगळीकडे अवेलेबल नाहीये, आणि ही येईल कधी ना कधी येईल. आणि मला असं वाटतं जसे आपलं आर्थिक परिस्थिती सुधारते तसं सगळ्यांमध्येच हा रोबोटचा गरज वाढेल आणि होईल ते. पण सध्याच्या घटकेमध्ये मला वाटतं खूप चांगली शस्त्रक्रिया विदाऊट कम्प्युटर असिस्टन्स, विदाऊट रोबोटिक्स पण होतीये. आणि ह्याच्याबद्दल लोकांना भीती मनात ठेवायची गरज नाही की बाबू माझी ऑपरेशन जी आहे ती
रोबोटच्या बिना झाली किंवा माझी कम्प्युटर असिस्टंट बिना झाली, ही भीती नाही आहे. आपल्याकडे नंबर्स इतके आहेत की सगळ्यांच्या मध्ये एक्सपिरियन्स इतका असतो की इट इज 1% ऑफ द थिंग. अच्छा सर, कम्प्युटर असिस्टेड सर्जरी बद्दल काय सांगाल? कम्प्युटर असिस्टेड सर्जरीमध्ये असं आहे की ज्याला आपण नॅव्हिगेशन म्हणतो. नॅव्हिगेशन म्हणजे कसं असतं की जो ऑपरेशन करणारा जो डॉक्टर आहे त्यांनी काही इन्फॉर्मेशन त्या कम्प्युटरला फीड केली पाहिजे आणि त्या फीड केल्यानंतर तो कम्प्युटरवर सांगतो की कट इथे घ्या, कट इथे घ्या, ह्या अँगलला कट घ्या, इतकं कापा, तितकं कापा. शेवटी कापणारा जो आहे तो सर्जनच आहे. हो. परंतु आपण परत आपला प्रयत्न हाच असतो की जे आपण डोळ्यांनी बघतो त्याच्यापेक्षा अजून परफेक्ट आपण काय करू शकतो का, त्याच्यासाठी हे नॅव्हिगेशनची ही प्रक्रिया आलेली आहे. आणि नॅव्हिगेशनमुळे गोष्टी सोप्या झाल्यात. थोडासा वेळ थोडासा जास्ती लागतो, परंतु मला असं वाटतं की सर्वांच्या दृष्टिकोनातनं नॅव्हिगेशन ऑपरेशन करण्यामध्ये फायदा पण आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा परफेक्शनचा चान्सेस नक्कीच त्याच्यामध्ये जास्ती आहे. अच्छा सर, तुमच्याकडे आजपर्यंत वेगवेगळे पेशंट्स आले येतात, तुमचा कसा अनुभव राहिला या संधिवाताबद्दल, सर्जरीज बद्दल? जसं मी तुम्हाला सांगतो की माझा पहिला प्रश्न पेशंटला हाच असतो की ज्या दिवशी तुम्हाला असं वाटायला लागेल की तुमचा गुडघा तुम्हाला काय त्रास देईल, हा मनातला हा पहिला प्रश्न ज्या दिवशी तुमच्या मनात येईल त्या दिवशी ऑपरेशनसाठी या. मला कुठल्या पेशंटला ज्याला आपण म्हणतो विकायला आवडत नाही हा की आपण ऑपरेशन करून घ्या. मला आवडतं की पेशंट येऊन म्हणावा मला की माझा आता इतका त्रास आहे, आता मी कंटाळो बाकीच्या सगळ्या थेरपीजला, आता माझं ऑपरेशन करून द्या. तो पेशंट माझ्यासाठी चांगला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर मला ऑपरेशन केल्यानंतर मला, जसं माझं एक पेशंट आहेत, मी त्यांचं नाव नाही घेत परत, पण ऑपरेशन केल्यानंतर ते घरी गेले आणि टाके काढायला स्वतःची कार चालवून माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मला असं वाटलं की जे आपण केलंय ते बरोबर केलंय. जितका समाधान एका डॉक्टरला त्याचा पेशंट बरा होऊन चालताना फिरताना जो आनंद मिळतो तो तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पैशामध्ये मला देऊ नाही शकत. जो प्रायमरी आनंद असतो तो पेशंटला बरा करण्यामध्ये असतो. पैसा तो आता और पैसा तो जाता है. खूप छान सर, आज संधिवाताबद्दल थोडक्यात तुम्ही खूप छान सांगितलं. सर, दर्शक हो, मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमामधनं तुम्हाला संधिवाताची जी कारणं आहेत, त्याचे उपचार आहेत, सगळं कळलं असेल. तसंच घरात आपण सिनियर्सची काळजी कशी घ्यायची आहेत, अगदी साध्या साध्या गोष्टी सरांनी आपल्याला सांगितल्या. सर, वेळात वेळ काढून आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.